हॅलो स्टुडंट्स, आज आपण 11वीचा 15वा जो चॅप्टर आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन याला आपण आज सुरुवात करत आहोत. बघा, 10व्या वर्गामध्ये तुम्ही अनेक लाईफ प्रोसेस बघितल्या असतील, ज्याच्यामध्ये डायजेशन, न्यूट्रिशन आहे, त्यानंतर सर्क्युलेशन आहे, रेस्पिरेशन आहे, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन, त्यानंतर नर्वस कोऑर्डिनेशन. तर याच्यामधली जी लाईफ प्रोसेस आहे एक्सक्रीशन ही आपल्याला आज बघायची आहे. पाहता आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा अनेक केमिकल प्रोसेस त्या ठिकाणी घडून येतात की ज्या पूर्ण या प्रोसेसला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. म्हणजे हिअर द केमिकल प्रोसेस विच ऑकर्स इन द बॉडी कॉल्ड ॲज द मेटाबॉलिझम. पाहता यामध्ये हिअर इन द मेटाबॉलिझम विच इन्व्हॉल्व्स अ टू प्रोसेस, की याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन प्रोसेस दिलेल्या आहेत. एक आहे कॅटाबॉलिक प्रोसेस आणि दुसरी आहे ॲनाबॉलिक प्रोसेस. आता कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये हिअर द ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स, की याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे, लाईक अ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, की याचं ब्रेकडाऊन होतं. आणि ॲनाबॉलिक प्रोसेसमध्ये हिअर देअर इज अ सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स, की त्याच्यामध्ये ॲनाबॉलिक प्रोसेसमध्ये सिंथेसिस होतं ऑर्गॅनिक सबस्टन्सचं किंवा प्रोडक्टचं, तर कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये ब्रेकडाऊन होतं. पण आता या मेटाबॉलिझममध्ये हिअर इन द मेटाबॉलिझम व्हेरियस बाय प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस, की अनेक बाय प्रोडक्ट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात, की ज्याच्यामध्ये काही प्रोडक्ट जे आहेत हे काही प्रोडक्ट्स आपल्या बॉडी करता आवश्यक नसतात आणि आवश्यक नसल्यामुळे हे जे प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट्स आपल्याला एलिमिनेट करणं आवश्यक असतात. एलिमिनेशन म्हणजे काय? रिमूव्ह करणं. आता जेव्हा आपण याला एलिमिनेट करतो त्या प्रोडक्ट्सला आपण मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट म्हणतो. हिअर दीज प्रोडक्ट्स विच आर कॉल्ड ॲज द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. म्हणजे here in the metabolism there are the various byproducts are produced. Some of these products which are need to be eliminated, की त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट जे आहेत हे एलिमिनेट करणं आवश्यक असतात. अँड these products are called as a metabolic waste product, की या प्रोडक्टला आपण काय म्हणतो? मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. आता याच्यामध्ये मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट जे आहेत विच मे बी द फ्लुइड, एकतर फ्लुइड असेल किंवा गॅशियस असतील किंवा ऑर्गॅनिक ऑर द इनऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये मेटाबॉलिक प्रोडक्ट्स कोणते आहेत? फ्लुइड फॉर्म्समध्ये असेल, गॅशियस फॉर्म्समध्ये, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक असतील. आता फ्लुइडमध्ये कोणतं येईल? मग ज्यामध्ये वॉटर आहे. आता आपल्या बॉडीमध्ये जर एक्सेस अमाऊंटमध्ये जर वॉटर असेल तर हे वॉटर आपण युरिनच्या माध्यमातून रिमूव्ह करतो. त्याचप्रकारे गॅशियसमध्ये आपण बघितलं तर कार्बन डायऑक्साईड जो आहे आपण ब्रिदिंगच्या वेळेस काय करतो की ॲटमॉस्फेरिक एअरमधलं ॲटमॉस्फेरिक जी एअर आहे ही एअर आपण घेत असतो, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन सेल्सपर्यंत पोहोचवला जातो आणि जो या सेल्समधील जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड आपण लंग्सच्याद्वारे त्याला काय करतो? रिमूव्ह करतो. त्याचबरोबर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत, ज्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आहे, यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सोडियम आहे. तर हे सॉल्टसुद्धा आपण काय करतो? रिमूव्ह करतो. बघा, आता हे झाले मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट जो बघायचा आहे एक्सक्रीशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट. एक्सक्रीशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅप्टरचं नाव काय? एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. व्हॉट इज मीन बाय एक्सक्रीशन? की एक्सक्रीशन म्हणजे काय? द प्रोसेस इन विच रिमूव्हल ऑफ द वेस्ट प्रोडक्ट, की जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत हे आपण काय करतो? रिमूव्ह करतो. त्या प्रोसेसला आपण एक्सक्रीशन म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की आपल्या घरामध्ये सुद्धा कचरा असतो. कचरा असतो म्हणजे आपलं घर आपल्याला अस्वच्छ वाटतं. मग हा जो कचरा आहे या कचऱ्याची आपण विल्हेवाट करतो. म्हणजे त्याला काय करतो? आपण घरातून बाहेर आपण त्याला काढतो. म्हणजे एखाद्या डस्टबिनमध्ये करतो किंवा बाहेर आपण त्याला टाकतो. म्हणजेच काय केलं की त्याच्यामुळे आपलं घर कसं झालं? स्वच्छ दिसतं. अशाच प्रकारे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही वेस्ट प्रोडक्ट असतात की जे वेस्ट प्रोडक्ट आपल्या बॉडी करता हार्मफुल असतात, विच कॉज द डिसीज, व्हेरियस टाइप्स ऑफ द डिसीज, की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात जर ते जास्त काळ जर आपल्या बॉडीमध्ये जर स्टोअर केल्या गेले तर. मग असे प्रोडक्ट आपण ज्या प्रोसेसच्या थ्रू आपण त्याला रिमूव्ह करतो त्याला एक्सक्रीशन म्हणतात.
आता दुसरी एक टर्म आलेली आहे ऑस्मोरेग्युलेशन, की ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय, की ज्या प्रोसेसमध्ये आपण सॉल्ट आणि वॉटर बॅलन्स हा मेंटेन करतो, की सॉल्ट आणि वॉटर बॅलन्स ज्या प्रोसेसच्या थ्रू मेंटेन केला जातो बॉडीमधला, त्याला काय म्हणतात ऑस्मो रेग्युलेशन. तर हे झालं एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. एक्सक्रीशन मीन्स द प्रोसेस इन विच रिमूव्हल ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट इज कॉल्ड एज द एक्सक्रीशन, आणि ऑस्मो रेग्युलेशन मीन्स हिअर द प्रोसेस इन विच द मेंटेनन्स ऑफ द सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स, की ज्या प्रोसेसमध्ये वॉटर आणि सॉल्टचा बॅलन्स हा मेंटेन केला जातो त्याला काय म्हणतात ऑस्मो रेग्युलेशन म्हणतात. मला हे पुसायचं बघ. आता ह्युमन बॉडीमध्ये हिअर द व्हेरियस वेस्ट प्रोडक्ट आर प्रोड्युस्ड. आता कोणकोणते वेस्ट प्रोडक्ट ह्युमन बॉडीमध्ये प्रोड्युस्ड होतात? सगळ्यात पहिलं आहे फ्लुइड्स, ज्यामध्ये फ्लुइड जे आहेत हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात, आणि याच्यामध्ये आहे वॉटर, की वॉटर जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये जर प्रेझेंट असेल तर हा वॉटर आपण युरिनच्या माध्यमातून त्याला आपण रिमूव्ह करतो. यानंतर सेकंड आहे गॅशियस, ज्यामध्ये गॅशियसमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, की जो कार्बन डायऑक्साईड आपण लंग्सच्याद्वारे त्याला आपण इलिमिनेट करतो. यानंतर नेक्स्ट आहे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट, ज्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टमध्ये अमोनिया, युरिया, यूरिक ॲसिड, देन क्रिएटिनाइन, की यामध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्टमध्ये कोणते आहेत? अमोनिया आहे, युरिया आहे, यूरिक ॲसिड आहे आणि क्रिएटिनाइन आहे. की हे प्रोडक्ट सुद्धा आपण काय करतो, जास्त काळ आपल्या बॉडीमध्ये आपण त्याला स्टोअर करू शकत नाही, हे वेस्ट प्रोडक्ट सुद्धा आपण काय करतो, रिमूव्ह करतो. पण आता ह्युमन बॉडीमध्ये म्हणजे आपण दोन प्रकारचे जर आपण प्रोडक्ट बघितले, एक आहे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट किंवा मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट, आणि दुसरं असतं डायजेस्टिव्ह वेस्ट प्रोडक्ट. आता यामध्ये डायजेस्टिव्ह वेस्ट प्रोडक्ट म्हणजे कोणते, की डायजेशन प्रोसेसच्या वेळेस जे अनॲब्झॉर्ब्ड किंवा अनडायजेस्टेड जे काही सबस्टन्स आहेत, हिअर दीज सबस्टन्स विच डू नॉट एंटर्स इन द सेल्स, की जे सेल्समध्ये एंटर करत नाही, तर असे डायजेस्टिव्ह वेस्ट प्रोडक्ट जे आहेत विच आर इलिमिनेटेड थ्रू द फिकल मॅटर किंवा फेसेस, की जे आपण फेसेसच्या माध्यमातून काय करतो, त्याला इलिमिनेट करतो, म्हणजे शरीराच्या बाहेर आपण त्याला टाकतो. तर जे मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट जे आहेत, हिअर द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट विच आर प्रोड्यूस इनसाइड द सेल, की जे कुठे प्रोड्यूस होतात, सेलच्या इनसाइडला. आलं लक्षात? तर यानंतरचं नेक्स्ट आहे मिनरल्स, देन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, ज्यामध्ये सोडियम आहे, त्यानंतर पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम आहे. याच्यामध्ये ऑर्गॅनिक अँड द इनऑर्गॅनिक सॉल्ट लाईक द सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, हिअर ऑल दीज वेस्ट प्रोडक्ट which are eliminated through the urine, then sweat means sweat, की याच्यामध्ये हे जे काही मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आहेत, हे मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आपण युरिनच्या माध्यमातून किंवा स्वेटच्या माध्यमातून अँड द फेसेस, की या माध्यमातून आपण त्याला काय करतो, रिमूव्ह करतो. पण आता याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये काही पिगमेंट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात, बाईल पिगमेंट ज्याला आपण म्हणतो. तर या बाईल पिगमेंटमध्ये किंवा बाईल पिगमेंट विच आर प्रेझेंट इन द बाईल ज्यूस, की जे कुठे प्रेझेंट असतात, बाईल ज्यूसमध्ये. आता या बाईल पिगमेंटमध्ये बिलिरुबिन, बिलिरुबिन, की हिअर दीज बाईल पिगमेंट्स विच आर प्रोड्यूस्ड in the which are present in the bile juice, की जे कुठे प्रेझेंट असतात, बाईल ज्यूसमध्ये. आता हे बाईल पिगमेंट्स कशापासून प्रोड्यूस होतात, तर याच्यामध्ये जो हिमोग्लोबिन आहे, या हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होतं, आणि याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर हिअर इट प्रोड्यूस द बाईल पिगमेंट, की जे कशाचं प्रोडक्शन करतात, बाईल पिगमेंट्स लाईक बिलिरुबिन,
or the biliverdin. Here these bile pigments which are responsible for the color of the fecal matter, की जे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, फिकल मॅटरच्या कलर करता. तर हिअर दीज पिगमेंट्स विच आर रिमूव्ह थ्रू द फिसेस, की कशाच्या थ्रू रिमूव्ह केले जातात, फिसेसच्या थ्रू. त्याचबरोबर युरोक्रोम. आता युरोक्रोम जो बाईल पिगमेंट आहे, हिअर दीज युरोक्रोम विच इज रिमूव्ह थ्रू द युरिन, की युरिन मधून आपण तो रिमूव्ह करतो. ज्याच्यामध्ये युरोक्रोमचं मेन फंक्शन, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कलर ऑफ द युरिन, की युरिनच्या कलर करता हा युरोक्रोम पिगमेंट हा रिस्पॉन्सिबल असतो. तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही विटॅमिन्स आहेत, हार्मोन्स आहेत आणि ड्रग्स आहेत. की विटॅमिन्स, हार्मोन्स आणि ड्रग्स हे जर आपल्या बॉडीमध्ये जर एक्सेस अमाऊंटमध्ये जर असेल, तर हिअर दीज विटॅमिन्स, हार्मोन्स अँड द ड्रग्स विच आर इलिमिनेटेड ऑर रिमूव्ह फ्रॉम द बॉडी, की बॉडीमधून आपण त्याला काय करतो, रिमूव्ह करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, विटॅमिन्स आपण रिमूव्ह कसे करतो. आता विटॅमिन्समध्ये माहीत असेल तर त्याच्यामध्ये एकूण 2 टाईप्स आहेत विटॅमिन्समध्ये, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. ज्यामध्ये वॉटर सोल्युबल विटॅमिन्समध्ये विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत, की हे विटॅमिन्स जर एक्सेस अमाऊंटमध्ये जर आपल्या बॉडीमध्ये जर प्रेझेंट असेल तर हे आपण काय करतो, रिमूव्ह करतो. त्याचबरोबर हार्मोन्स आहेत, ड्रग्ज आहेत. आता ड्रग्ज म्हणजे कोणते, मेडिसिन्स. तर याच्यामध्ये मेडिसिन सुद्धा हे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर त्याला आपण काय करतो, शरीराच्या बाहेर आपण त्याला टाकून देतो. त्याचबरोबर काही फूड स्टफ लाईक अ बीटरूट, की बीटरूटमध्ये सुद्धा पिगमेंट्स प्रेझेंट असतात, की जे बीटरूट सुद्धा आपण काय करतो, कन्झ्युम करतो. झालं. त्यानंतर स्पायसेस, पुन्हा पुढचा एक प्रोडक्ट दिलेला आपल्याला त्यांनी, स्पायसेस. तर स्पायसेस म्हणजे कोणते, मसालेयुक्त पदार्थ. आता या मसालेयुक्त पदार्थामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ओनियन, गार्लिक, की ज्या ओनियन आणि गार्लिकमध्ये विच कंटेन्स द व्होलाटाईल सबस्टन्स, याच्यामध्ये कोणते सबस्टन्स प्रेझेंट असतात, व्होलाटाईल सबस्टन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात, की दीज व्होलाटाईल सबस्टन्स विच आर इलिमिनेटेड थ्रू द लंग्स, की जे आपण कशाच्या थ्रू इलिमिनेट करतो, लंग्सच्या थ्रू आपण त्याला इलिमिनेट करतो. हे झाले एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स, ज्यामध्ये फ्लुइड आहे. फ्लुइडमध्ये फ्लुइड विच आर इन द लिक्विड फॉर्म, ज्यामध्ये वॉटर आहे, की वॉटर जो आहे एक्सेस अमाऊंटमध्ये असेल तर त्याला युरिनच्या थ्रू आपण त्याला इलिमिनेट करतो. त्यानंतर गॅशियस फॉर्म्समध्ये कार्बन डायऑक्साईड आहेत. याचबरोबर नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट प्रेझेंट असतात, की ज्याच्यामध्ये अमोनिया आहे, युरिया, युरिक ॲसिड आणि क्रिएटिनाइन आहे. बघा, जसे आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट असतात, की जी विच आर प्रोड्यूस इनसाइड द सेल, अशाच प्रकारे डायजेशन प्रोसेसच्या वेळेस सुद्धा काही डायजेस्टिव्ह वेस्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात, की जे अनॲब्झॉर्ब किंवा त्या ठिकाणी अनडायजेस्टेड जे काही प्रोडक्ट सबस्टन्स आहेत, हे सबस्टन्स विच आर रिमूव्ह थ्रू द फिकल मॅटर, की फिकल मॅटरच्या थ्रू आपण त्याला रिमूव्ह करतो बॉडीच्या थ्रू. त्यानंतर मिनरल्स आहेत, काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत, ज्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम आहेत. याचबरोबर काही बाईल पिगमेंट सुद्धा आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात. बाईल ज्यूसमध्ये बाईल पिगमेंट्स प्रेझेंट असतात, की जे बाईल पिगमेंट कशापासून प्रोड्यूस होतात, की रेस्पिरेटरी पिगमेंट्स लाईक द हिमोग्लोबिन, की या हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होतं आणि बाईल पिगमेंट्स प्रोड्यूस करतात लाईक अ बिलरुबिन अँड द बिलविरडिन, की दीज बाईल पिगमेंट्स विच आर रिमूव्ह थ्रू द फिसेस, की जे सुद्धा आपण कशाच्या थ्रू रिमूव्ह करतो, फेसेसच्या थ्रू रिमूव्ह करतो. याचबरोबर युरोक्रोम प्रेझेंट असतो, की जो युरोक्रोम पिगमेंट जो आहे, here these Eurochrome pigment which is responsible for the color of the urine and it is removed through the urine. त्यानंतर काही वेरियस विटॅमिन्स, हार्मोन्स अँड द ड्रग्स विच प्रेझेंट इन एक्सेस अमाऊंट, की आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. हिअर दीज विटॅमिन्स अँड हार्मोन्स अँड द ड्रग्स विच आर इलिमिनेटेड ऑर रिमूव्ह फ्रॉम द बॉडी, की हे सुद्धा आपण एक्सेस अमाऊंटमध्ये जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण रिमूव्ह करतो. त्याचबरोबर फूड स्टफमध्ये बीटरूट्स, की या बीटरूट्समध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात, की जे आपण कन्झ्युम करतो. त्याच प्रकारे काही स्पायसेस दिलेले आहेत, की स्पायसेसमध्ये ओनियन आणि गार्लिक, की याच्यामध्ये व्होलाटाईल सबस्टन्स प्रेझेंट असतात, की जे व्होलाटाईल सबस्टन्स आपण लंग्सच्या थ्रू आपण त्याला इलिमिनेट करतो. आता यामध्ये ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट, देन फॅट्स,
जर कार्बोहायड्रेट आणि फॅट्स जर एक्सेस अमाऊंटमध्ये जर प्रेझेंट असेल तर हे स्टोअर केले जातात, परंतु एक्सेस अमाऊंटमध्ये जर अमायनो ॲसिड जर प्रेझेंट असतील, याला आपण प्रोटीन सुद्धा म्हणू शकतो, की एक्सेस अमाऊंटमध्ये जर अमायनो ॲसिड जर प्रेझेंट असतील किंवा प्रोटीन्स असतील विच डू नॉट स्टोअर, की हे स्टोअर केले जात नाही. मग आता हे स्टोअर केले जात नाही तर मग एक्सेस अमाऊंटमध्ये जे अमायनो ॲसिड असतात, हिअर दिस एक्सेस अमाऊंट ऑफ द अमायनो ॲसिड विच आर ब्रोकन डाऊन थ्रू अ प्रोसेस कॉल्ड एज द डीअमायनेशन. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची प्रोसेस आपल्याला दिलेली आहे, जी परीक्षेमध्ये आपल्याला एखाद्या वेळेस आन्सरिंग वन सेंटेन्समध्ये विचारू शकतात. डिफाईन डीअमायनेशन. आता डीअमायनेशन मीन्स द एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड excess of amino acid are broken down through a process called as deamination. Okay, deamination means the excess of amino acid are broken down through a process. की ज्या प्रोसेसच्या थ्रू या अमायनो ॲसिडचं त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होतं त्या प्रोसेसला म्हणतात डीअमायनेशन. पण आता या डीअमायनेशन प्रोसेसमध्ये काय होतं की अमायनो ॲसिडमधनं म्हणजे जो अमायनो ॲसिड आहे की या अमायनो ॲसिडमधून जो अमायनो ग्रुप आहे NH2 ग्रुप, हा अमायनो ग्रुप त्यामधून काय केला जातो, सेपरेट केला जातो. म्हणजे हिअर फ्रॉम द अमायनो ॲसिड द अमायनो ग्रुप इज सेपरेटेड, देन दीज अमायनो ग्रुप विच फॉर्म्स द अमोनिया. की हा अमायनो ग्रुप कशाचं फॉर्मेशन करतो, अमोनियाचं फॉर्मेशन करतो. की जो अमोनिया कसा असतो, टॉक्सिक असतो, इट इज हायली टॉक्सिक. त्यामुळे अमोनिया जो आहे हा एकतर एक्सक्रीट करणं आवश्यक असतं किंवा it is converted into the less toxic substance. की याला आपण लेस टॉक्सिक सबस्टन्स मध्ये कन्वर्ट करतो. आता लेस टॉक्सिक सबस्टन्स कोणते आहेत, ज्यामध्ये युरिया आहे, त्यानंतर युरिक ॲसिड आहे. आता what is deamination? The excess of amino acid are broken down through a process called as the deamination. Here in this process, the NH2 group, that is the amino group which is separated from the amino acid. की amino acid मधनं amino group हा separate केला जातो. Then this amino group which forms the ammonia. की तो amino group कशाचं फॉर्मेशन करतो, अमोनियाचं फॉर्मेशन करतो. तर ही आता अमोनिया इज हायली टॉक्सिक. की अमोनिया जो आहे हा टॉक्सिक असतो आणि टॉक्सिक असल्यामुळे तो अमोनिया एक्सक्रीट करणं आवश्यक असतं. एकतर त्याला आपण एक्सक्रीट करतो म्हणजेच इलिमिनेट करतो, किंवा याच अमोनियाचं कन्व्हर्सेशन हे लेस टॉक्सिक सबस्टन्समध्ये केलं जातं लाईक अ युरिया अँड द युरिक ॲसिड. पण आता याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्समधील जे फायलोजेनेटिक रिलेशनशिप ऑफ अन ऑर्गॅनिझम अँड दर वेस्ट प्रोडक्ट, की याच्यामधली जी फायलोजेनेटिक जी काही रिलेशनशिप जी आहे ही रिलेशनशिप आपल्याला क्लिअर त्या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु त्याच्या आपण हॅबिटॅट्सवरनं आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं टॅडपोल. आता टॅडपोल काय, दॅट इज द टॅडपोल स्टेज ऑफ द फ्रॉग. की फ्रॉगमध्ये आपल्याला स्टेजेस माहिती आहे की लार्वल स्टेज आहे, त्यानंतर टॅडपोल स्टेज आहे आणि नंतर ॲडल्ट स्टेज आहे. पण जेव्हा तो लार्वल आणि टॅडपोल स्टेजमध्ये जेव्हा असतो फ्रॉग, तर हा पाण्यामध्ये असतो. पाण्यामध्ये असताना त्या ठिकाणी तो अमोनिया एक्सक्रीट करतो, म्हणून आपण त्याला अमोनोटेनिक म्हणू शकतो. कारण की तो पाण्यामध्ये असताना, कारण अमोनिया जो आहे हा अमोनिया हायली टॉक्सिक असतो आणि त्याला इलिमिनेट करणं हे आवश्यक असतं आणि त्याच्याकरता लार्ज क्वांटिटीमध्ये पाण्याची गरज असते. तर जेव्हा टॅडपोल स्टेजमध्ये फ्रॉग हा पाण्यामध्ये असतो तेव्हा तो अमोनिया इलिमिनेट करतो आणि जेव्हा ॲडल्ट स्टेजमध्ये तो जमिनीवर असतो म्हणजे टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये असतो, तेव्हा हिअर द फ्रॉग विच कॅन इलिमिनेट द युरिया, की जो युरिया इलिमिनेट करतो त्याला आपण युरियोटेलिक म्हणतो. आता याचबरोबर काही ॲनिमल्स आहेत ज्याच्यामध्ये आहे
टर्टल्स आहेत की टर्टल्स हे टेरेस्ट्रियल असतात विच एक्सक्रीट द युरिक ॲसिड की जे युरिक ॲसिड त्या ठिकाणी इलिमिनेट करतात. याचबरोबर काही ऑर्गॅनिझम्स आहेत विच एक्सक्रीट द युरिया ऑर द अमोनिया की जे युरिया किंवा अमोनिया एक्सक्रीट करतात. पण आता याच्यामध्ये ॲनिमल जे आहेत हिअर दीज ॲनिमल्स विच आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट दे इलिमिनेट ऑर प्रोड्यूस की याच्यामध्ये ॲनिमल जे काही मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट प्रोड्यूस करतात याच्यावरनं ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. सगळ्यात आधी आपण अमोनियाचं बघितलं की डिअमायनेशनमध्ये अमोनिया हा फॉर्म झालेला आहे. पण आता अमोनिया जो आहे हा अमोनिया हायली टॉक्सिक असतो आणि हायली टॉक्सिक असल्यामुळे तो आपल्या बॉडीकरता कसा असतो हार्मफुल असतो. हार्मफुल असल्यामुळे याला सगळ्यात पहिल्यांदा डायल्युटेड करणं आवश्यक असतं. आता हिअर द अमोनिया विच इज टू बी द डायल्युटेड इमिजिएटली त्याला इमिजिएटली आपल्याला डायल्युटेड करणं आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर तो आपण त्याला काय करतो इलिमिनेट करतो किंवा त्याला विच गेट कन्व्हर्टेड इन टू द लेस टॉक्सिक सबस्टन्स की लेस टॉक्सिक सबस्टन्समध्ये त्याला आपण कन्वर्ट करतो. पण आता ही जी सगळी प्रोसेस जी आपण डिअमायनेशनची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे होत असते लिव्हरमध्ये होते. म्हणजे हिअर दिस प्रोसेस विच ऑकर्स इन द लिव्हर. बघ आता अमोनिया म्हणजे याच्यावरून आता अमोनिया जो हायली टॉक्सिक म्हटलेला आहे की याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इमिजिएटली त्याला डायल्युटेड करणं आवश्यक असतं की त्याच्यामध्ये इट नीड्स अ लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर की ज्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याची गरज असते डायल्युटेड करण्यासाठी. आणि याच्यावरनं आपल्या एक लक्षात येईल की पाण्याचा यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे अवेबिलिटी ऑफ द वॉटर विच की रोल इन द डिसाइडिंग द मोड ऑफ द एक्सक्रिशन ऑफ अन ऑर्गॅनिझम. आता देअर आर द 3 टाइप्स की एकूण 3 टाइप्सचे दिलेल्या मोड ऑफ एक्सक्रिशनमध्ये सगळ्यात पहिला आहे अमोनोटेलिक, दुसरा आहे युरिओटेलिक, त्यानंतर तिसरा आहे युरिकोटेलिक, चौथा आहे गॉनोटेलिक आणि पाचवा आहे अमायनोटेलिक. म्हणजे मोड्स ऑफ एक्सक्रिशन मध्ये यार देर आर द 5 टाइप्स. पण याच्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला अभ्यासामध्ये 3च दिलेले आहेत अमोनोटेलिक, युरिओटेलिक आणि युरिकोटेलिक. आणि 2 हे तुमच्या माहिती करतात. गॉनोटेलिक म्हणजे काय की गॉनोटेलिक मध्ये हिअर दे रिमूव्ह द गॉनाइन की गॉनाइन जो नायट्रोजन बेस आहे हा रिमूव्ह केला जातो. अमायनोटेलिक मीन्स दे रिमूव्ह द अमायनो ॲसिड्स म्हणून आपण त्याला अमायनोटेलिक म्हणतो. परंतु आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एकूण 3 मोड्स ऑफ एक्सक्रिशन दिलेले आहेत. एक आहे अमोनोटेलिक, त्यानंतर दुसरा आहे युरिओटेलिक आणि तिसरा आहे युरिकोटेलिक. आता याच्यामध्ये मोड्स ऑफ एक्सक्रिशनमध्ये हे जे 3 फॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत अमोनोटेलिक, युरिओटेलिक आणि युरिकोटेलिक हे तिन्ही पण फॉर्म्स जे आहेत हे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू.